आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे। पण या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलण्यात आले आहेत। बँकेपासून ते टोल पर्यंत सर्वच नियमात मोठे बदल झाले आहेत। त्यामुळे हे आर्थिक वर्ष थोडं महागडं असणार आहे। सर्वात आधी पाहूयात बँकिंग क्षेत्र। या आर्थिक वर्षात बँकिंग क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले, जसं की एटीएम मधून पैसे काढण्याबाबत नवं धोरण। आता एटीएम मधून मोफत पैसे काढण्याच्या संख्येत बदल करण्यात आलाय। दुसऱ्या बँकांच्या एटीएम मधून केवळ 3 वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत, पण 3 पेक्षा अधिक वेळा तुम्ही जर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले तर प्रत्येक व्यवहारावर 20 ते 25% शुल्क द्यावं लागणार आहे। मिनिमम अकाउंट बॅलन्स बाबतही नवे नियम लागू करण्यात आले आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इतर काही बँकांनी मिनिमम अकाउंट बॅलन्स संदर्भातील नियम हे बदलले आहेत। आता मिनिमम अकाउंट बॅलन्स किती असावा या संदर्भातील निकष बँक खातं कोणत्या ठिकाणी आहे यावर निश्चित करण्यात येणार आहेत। शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील शाखेतील खातं यावर मिनिमम बॅलन्स अवलंबून असणार आहे। मिनिमम बॅलन्स पेक्षा कमी रक्कम खात्यात राहिली तर ग्राहकाला दंड द्यावा लागणार आहे। यासोबतच चेक संदर्भातही मोठा बदल करण्यात आलाय। आता बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू केली आहे। या सिस्टीमनुसार आता 5000 पेक्षा अधिक रकमेच्या चेकचा नंबर, तारीख आणि ज्याच्या नावे चेक देत आहोत त्याचं नाव आणि रक्कम बँकांना अगोदरच सांगावी लागणार आहे। हे झालं बँकांचं। आता आणखी कोणत्या क्षेत्रात बदल झालेत ते देखील पाहूयात। आयकरात सवलत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी आयकरात मोठी सवलत दिली आहे। त्याप्रमाणे या आर्थिक वर्षात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता टॅक्स फ्री असणार आहे। टोल वाढला। आजपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कर महाग केलाय। याचा अर्थ असा की आता तुम्हाला टोलवर पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत। NHI ने देशातील वेगवेगळ्या टोल आणि राष्ट्रीय महामार्गांवर वेगवेगळं शुल्क मंजूर केलंय, जे आजपासून लागू करण्यात आलंय। समृद्धी महामार्गावरील प्रवासही आजपासून महागलाय। MSRDC ने टोलच्या दरात 19% वाढ केली आहे। आता छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी 1080 ऐवजी 1290 रुपये मोजावे लागणार आहेत। तर दुसरीकडे राज्यातील सर्वच महामार्गांवर टोलसाठी फास्टॅग प्रणाली ही सक्तीची करण्यात आली आहे। फास्टॅग नसेल तर टोलची रक्कम ही दुप्पट द्यावी लागणार आहे। वाहनं महाग होणार। आजपासून वाहनही महाग होणार आहेत। एकीकडे BMW पासून मारुती सुझुकी पर्यंत टाटा मोटर्स आणि कियाने वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे, तर दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा आणि SUV नेही त्यांच्या किमती वाढवल्या आहेत। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट। आजपासून व्यावसायिक सिलेंडर हा 41 रुपयांनी स्वस्त करण्यात आलाय। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताच बदल झालेला नाहीये। हे आहेत या आर्थिक वर्षातले महत्त्वाचे बदल। या व्यतिरिक्त आणखी कोणते बदल झालेत हे तुम्हाला माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।